नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? तर संस्कार किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण आपल्या किचनमध्ये बघणार आहे मस्त अशी डाळ पालकची रेसिपी. तर ही चमचमीत अशी डाळ पालक भातासोबत खूप मस्त लागते. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसते. तर आणि चवीलाही तितकीच मस्त लागते ती. तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी अर्धी वाटी एवढी तुरीची डाळ घेतली होती, त्याला भिजत ठेवले अर्धा तास. एक जोडी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतली. मसाले घेतले, धनेपूड, गरम मसाला, बेसिक मसाला घेतला, हळद आणि मीठ. लसूण घेतला चिरून, कढीपत्ता आहे, जिरं, टोमॅटो घेतले चिरून आणि कांदा आणि त्यासोबत आपल्याला तेल लागणार आहे. तर इथे कढई तापत ठेवलेली, दीड पळी एवढं तेल घेतलं. आता त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचंय. जिरं फुललं की लसूण घालायचं, कढीपत्ता घालायचा, हिंग घालायची थोडीशी, मी हिंग विसरले होते. आणि आता कांदा ॲड करायचा. आता कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता, छान असा सोनेरी रंग यायला लागला त्याला. आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे. तर टोमॅटो शिजण्यासाठी इथे मी आता लगेच मीठ ॲड करणार आहे. मीठ ॲड करूयात आणि परतून घेऊन त्याला झाकण देऊन शिजून देऊयात. तर इथे आपले टोमॅटो छान शिजले गेलेले. एकदा परतून घेऊयात आणि आता कोरडे मसाले सगळे ॲड करूयात. आता सगळं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. परत एकदा झाकण देऊया त्याला आपण. आता तुम्ही बघू शकता, छान असं तेल सुटलंय मसाल्यांना. आता आपण पालक ॲड करूया त्याच्यामध्ये. आणि छान सगळं परतून घेऊया एकदा. तर पालक थोडीशी शिजून कमी झाली की मग आपल्याला त्याच्यामध्ये डाळ ॲड करायची. तुम्ही बघू शकता, थोडीशी कमी झाली आहे पालक. परत एकदा मिक्स करून घेऊया आणि स्वच्छ धुतलेली डाळ त्याच्यामध्ये ॲड करूयात आपण. तर डाळ भिजवूनच घ्यायची आपल्याला, जर तुम्ही कढईत करत असाल तर. किंवा जर तुम्हाला कुकरमध्ये करायचं असेल तर तसंही करू शकता. 2 शिट्टी द्यावी लागतील फक्त तुम्हाला. आता इथे मी गरम पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये आणि एक 15 ते 20 मिनिटं त्याला छान मंद आचेवर शिजू देणार आहे. तर इथे जवळजवळ एक 15 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली डाळ किती सुंदर दिसते ते. आणि ही भातासोबत खूप मस्त लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सर्व करूयात आपण. तर साधी सोपी रेसिपी आहे, पण खायला तितकीच चविष्ट आहे. तर जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण आपल्या रेसिपीज अपलोड होतील तर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तर मस्त राहा, खुश राहा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. पुन्हा एकदा भेटूयात आणखीन अशाच एखाद्या रेसिपीसोबत.